त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय काँग्रेसनं. बघा, डीएमकेच्या इंडिया आघाडी फुटणार होती आणि ती फुटायला सुरुवात झाली. नाही, असं नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी एनडीएचा विचार केला पाहिजे. भविष्यात एनडीएचं काय होणार आहे. डीएमके हा अनेक वर्ष आमच्याबरोबर राहिलेला आमचा मित्रपक्ष आहे. कधी काळी डीएमके भारतीय जनता पक्षाबरोबर सुद्धा होता. तामिळनाडूचं राजकारण हे फार चंचल आहे. कधी द्रमुक तर कधी अण्णा द्रमुक यांचं सरकार तिथे येत असतं 5-5 वर्षांनी. यावेळेला प्रथमच लोकांनी तिसरा पर्याय निवडला. हे मॅन्डेट आहे. राहुल गांधींचं असं म्हणणं आहे माझ्या माहितीनुसार की हे तामिळ जनतेचं मॅन्डेट आहे की 108 जागा म्हणजे सर्वाधिक जागा या TVK पक्षाला मिळाल्या. त्या मॅन्डेटचा सन्मान आपण करायला हवा आणि एनडीएला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला TVKला पाठिंबा द्यावा लागेल. ही सगळ्यांची भूमिका आहे. डीएमकेशी राहुल गांधींनी स्टॅलिनजी यांच्याशी चर्चा केली या संदर्भात आणि त्यानंतर त्यांनी निर्णय घेतला. पण आता जी भूमिका डीएमके घेत आहे ती त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी घेतली जाते. मला असं वाटतं जेव्हा लोकसभा निवडणुका येतील तेव्हा आम्ही पुन्हा एकत्र असू. तेच आहे की पश्चिम बंगालमध्ये आज शुवेंदू अधिकारी यांचा शपथविधी पार पडतो आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर किंवा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षानं आपली परंपरा कायम राखली. अत्यंत भ्रष्ट अशा व्यक्तीला मंत्रिपदी किंवा मुख्यमंत्री बसवण्याची. मला वाटतं 2020च्या दरम्यान एक स्टिंग ऑपरेशन झालं आणि तृणमूल काँग्रेसच्या 5 खासदारांना ऑन कॅमेरा पैसे स्वीकारताना दाखवण्यात आलं. त्याच्यामध्ये शुवेंदू अधिकारी होते. त्यानंतर शुवेंदू अधिकारी यांच्यावर ईडीच्या आणि अँटी करप्शनच्या धाडी केंद्रानं टाकल्या. त्या धाडी टाकायला सुरुवात झाल्याबरोबर शुवेंदू अधिकारी हे भाजपात सामील झाले आणि आज ते मुख्यमंत्री झाले. पण आजही आपण जर पाहिलात, मी थोड्या वेळाने तो व्हिडिओ ट्विट करणार आहे की शुवेंदू अधिकारी आजचे मुख्यमंत्री भाजपचे हे अजूनही वॉशिंग मशीनमध्येच फिरत आहेत. तो डाग स्वच्छ झालेला नाही. ते सरळ असे पैसे स्वीकारत आहे. अशा माणसाला आपण राज्याचं मुख्यमंत्रीपद देऊन भाजपनं भ्रष्टाचारांना सत्ता देण्याची आपली परंपरा राखली. त्याबद्दल त्यांच्या या कन्सिस्टन्सीचं अभिनंदन केलं पाहिजे. बोला. आज पश्चिम बंगाल में सरकार बनने जा रही है. यहाँ से मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री भी गए हैं. आपने शुवेंदू अधिकारी के बारे में कहा कि सब में भ्रष्ट. भारतीय जनता पार्टी का अभिनंदन करना चाहिए क्यों अपनी परंपरा कभी तोड़ते नहीं. परंपरा कायम रखने में उनका हाथ कोई पकड़ेगा नहीं. पश्चिम बंगाल के जो मुख्यमंत्री का नाम की घोषणा हो गई है और जो शपथ लेंगे शुवेंदु अधिकारी,